व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल. आज आपण काय करणार आहोत तर सिम्युलेशन बद्दल बोलणार आहोत. तर सिम्युलेशन म्हणजे आपण काय केलेलं आहे, जीएसटी या विषयाचं सिम्युलेशन केलं होतं आपण. तर आपण काय केलं म्हणजे टॅक्सेशनचे दोन प्रकार असतात, एक असतं डायरेक्ट टॅक्सेशन आणि दुसरं असतं इनडायरेक्ट टॅक्सेशन. तर पहिला आपण विषय घेतला इनडायरेक्ट टॅक्सेशन, कारण इनडायरेक्ट टॅक्सेशन हा 10वी पासून विद्यार्थ्यांना कंपल्सरी आहे. 9वीला त्याची तोंडओळख आहे, 10वीला त्याचे गणित आहेत, टॅक्स कॅल्क्युलेट करायचे, 11वी 12वीला सुद्धा जीएसटी आहे, एंट्रीज त्यांना करायचे असतात अकाउंटमध्ये. आणि त्याच्यानंतर FY SY TY पर्यंत त्यांचा जीएसटी हा विषय सुटत नाही, कंटिन्युअसली त्यांना जीएसटी म्हणजे अकाउंटिंग प्लस जीएसटी हा एकत्रच विषय येतो. कुठलंच बिल असं नसतं आजकाल, जितके आपण इनव्हॉइसेस पाहतो, तुम्हाला जर लाईट बिल आला असेल किंवा तुम्ही कोणतेही बिल बघितलं असेल तर त्याच्यामध्ये अगदी जेवायला गेला असेल तुम्ही हॉटेलमध्ये तर तसं बिलमध्ये खाली जीएसटी शब्द लिहिलेला असतो. आपण ते वाचत नाही, गरजेचं नसतं म्हणून सोडून द्या. पण जेव्हा आपण अकाउंट मेंटेन करतो तेव्हा आपल्याला जीएसटी विषय कंपल्सरी आहे. मग त्याच्यात तुम्ही सोल्युशन काय काढलं तर पहिलं सोल्युशन माझं हे होतं की जीएसटीचा सराव विद्यार्थ्यांना करता आला पाहिजे. मग जीएसटीचा सराव करण्यासाठी आपण ते टूल डेव्हलप केलं होतं, त्याला आपण सिम्युलेशन म्हणलं. ते सिम्युलेशन सॉफ्टवेअर आहे. कसं सिम्युलेशन आहे तर जीएसटीची वेबसाईट हुबेहूब तुम्हाला दिसते. गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे ते gst.government.in. त्या पोर्टलला आपण प्रॅक्टिस पर्पज कॉपी केलेला आहे. त्याच्यावरती स्पष्ट लिहिलेलं आहे की हे फक्त प्रॅक्टिससाठी आहे, तुम्ही त्यात लिहिलेला डेटा गव्हर्नमेंटच्या पोर्टलला जात नाही, हे तिथं स्पष्ट लिहिलं. पण सराव मात्र सेम टू सेम मिळतो. दुसरं सिम्युलेशन तुमच्या समोर येत आहे ते आपण डायरेक्ट टॅक्सेशनचं घेतोय, ते म्हणजे इन्कम टॅक्सचं. तर त्याचं पण पोर्टल मी हुबेहूब बनवतोय आणि विद्यार्थ्यांना डायरेक्ट टॅक्सेशन हा विषय 10वी पासून 8वी पासून नाहीये, ज्यांचं किमान ग्रॅज्युएशन झालेलं आहे अशाच विद्यार्थ्यांसाठी तो कोर्स असणार आहे. इन्कम टॅक्स हा डिफरंट विषय आहे आणि इन्कम टॅक्स समजून घेण्याकरता विद्यार्थी किमान पदवीधर असावा, तर तो लोकांना कन्सल्ट करू शकतो, लोकांना सल्ला देऊ शकतो. एवढंच नाही, तो त्यांचे ITR फाईल करून देऊ शकतो, त्यांचे बॅलन्स शीट क्रिएट करू शकतो, प्रॉफिट लॉस मेंटेन करू शकतो, खूप साऱ्या गोष्टी त्याला करायच्या. प्रोजेक्ट रिपोर्ट बनवू शकतो, तर सेल्स प्रोजेक्टचे रिपोर्ट तयार करू शकतो, स्टॉक स्टेटमेंट तयार करू शकतो. हे सगळं समजून घेण्यासाठी तो किमान ग्रॅज्युएट असावा. कोणत्याही शाखेचा असला तरी चालतंय, कॉमर्स असला पाहिजे असं काही नियम नाही, परंतु किमान तो ग्रॅज्युएशन असा. तर बरेच लोकांचं कन्फ्युजन आहे, ते कन्फ्युजन मी दूर केलं इथं की डायरेक्ट टॅक्सेशन आणि इनडायरेक्ट टॅक्सेशन बोथ कोर्सेस आर डिफरंट. 10वीचे 12वीचे विद्यार्थी जीएसटी लर्न करू शकतात, डेटा एंट्री करू शकतात आणि डायरेक्ट तुम्हाला जर का इन्कम टॅक्स शिकायचा असेल तर थोडंसं चांगलं एज्युकेशन असलं पाहिजे, तरच तुम्ही कन्सल्टंट करू शकता, तरच तुम्ही टॅक्सेशनचं काम करू शकता. कारण तुम्ही आता CA बरोबर जसं CA करतोय ना तसं तुम्ही त्यांना टॅक्स सर्टिफिकेट देताय. ITR तुम्हाला माहिती असेल, जिओने एक सॉफ्टवेअर म्हणण्याचा एक ऍप दिलेला आहे, फक्त 25 रुपयामध्ये, माझ्या माहितीप्रमाणे 25 रुपयामध्ये तुम्हाला ITR फाईल करता येत आहे. मग 25 रुपयात सुद्धा ITR फाईल करायचं असेल तर मला किमान 4 गोष्टी बेसिक माहिती असल्या पाहिजे, तरच मी 25 रुपयामध्ये ITR फाईल करणार. आणि मग जर माझ्याकडे लोक येत असतील तर मी 25 रुपयाचंच काम करणार, मी जिओचंच पोर्टल वापरणार, परंतु फी मात्र मी किमान 1000 रुपये घेणार. मग मी समोरच्या पार्टीला एक प्रॉफिट लॉस तयार करून देईल, त्यांना मी बॅलन्स शीट तयार करून देईल, त्यांच्या ॲसेटच्या असेसमेंट तयार करून देईल आणि मग रिटर्न पण देईल. इन्कम टॅक्स भरल्याची पावती, त्याला इन्कम ITR असं म्हणतात. ITR त्याला देईल, गव्हर्नमेंटचा त्याच्यावरती स्टॅम्प असतो, नंबर असतो, हे सगळं त्याला दिलं की त्याची फाईल आज रेडी झाली, तो बँकेत जाऊ शकतो. हे सगळं आपण इझिली विद्यार्थ्यांना शिकू शकतो. म्हणून सांगितलं टॅक्सेशनचे 2 प्रकार आहेत. आता आणखी एक गोष्ट मला लक्षात आली की बऱ्याचदा काय होतं, तुमच्याही लक्षात आली असेल की तुम्ही आता कॉलेजमध्ये MKSL आपल्याला काय सांगतं की ज्या कॉलेजमध्ये कॉलेज बरोबर टायअप करा. कॉलेजवाले येत ना एवढे शहाणे झालेले आहेत ना, त्यांना विद्यार्थ्यांकडनं डोनेशन पण पाहिजे, विद्यार्थ्यांकडनं फीस पण पाहिजे आणि विद्यार्थ्यांना तुम्ही ते लोक जी सुविधा देतात ना त्यात पण त्यांना कमाई करायची असते. 1500चा कोर्स पण ते लोक घ्यायला तयार नाहीत. काही काही ठिकाणी आम्ही ऍक्च्युली 10 त्याचे कोर्सेस पण रन केले बरं का. सगळेच कॉलेज सारखे नाहीत, परंतु मला तर एक कॉलेज असं भेटलं, त्यांनी मला क्लिअर कट सांगितलं, वी कॅन मॅक्झिमम पे यू 50 रुपीज पर हेड. बापरे, 50 रुपये. बरं, एक तर कॉलेजनं मला असं सांगितलं, मला मी तुम्हाला पाहिजे लेटर दाखवेल बरं का, मी प्रपोजल पाठवलं की जेव्हा उत्तर येतं, त्यांनी फक्त मला 500 रुपये द्यायचा प्रयत्न केला, अख्ख्या वर्गाला शिकवायचं आहे. तर तुमच्या लक्षात येईल कॉलेज. आणि तुम्ही म्हणा मग कॉलेजला काय फायदा? कॉलेजला हा फायदा आहे की ते काय करतात, त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही तिथं जा,
त्यांच्या कॉलेजला व्हिजिट करा. ठीक आहे, व्हिजिट केलं कॉलेजला. व्हिजिट केल्यानंतर ते तारीख ऍक्च्युली एमओयू करतात आपल्या बरोबर एमओयू सुद्धा करतात. एमओयू मध्ये स्पष्ट तारखा लिहितात, ह्या तारखेपासून या तारखेपर्यंत 20 दिवसाचं, 25 दिवसाचं, 30 दिवसाचं ट्रेनिंग आपण घेणार आहोत असंच एमओयू सुद्धा करतात. पण तो प्रत्यक्षात कोर्स चालू करत नाही. आपल्याला बोलून घेतात, 1-2 लेक्चर करायला सांगतात, विद्यार्थी जमा झाले की आपण कोर्स चालू करू असंही म्हणतात. आणि मग आपण सांगतो की 1500 फी भरायला लागेल. तर ते म्हणतात ठीक आहे आम्ही सांगतो, विद्यार्थ्यांना अनाऊन्स करतो. विद्यार्थी काय 1500 भरत नाही, हे अनाउन्समेंट करतात आणि काय जास्त फोर्स करत नाहीत आणि मग आपला कोर्स पुढे कंटिन्यू होतच नाही. पण तोपर्यंत त्यांच्याकडे एमओयू गेलेला असतो, आपले फोटो गेलेले असतात. लेक्चर घेताना त्यांना हवे असलेले फोटो ते घेतात. ते नॅकसाठी हे सगळं मटेरियल वापरतात. मग त्यांना काही नुकसान नाहीये. आता मी जर कॉलेजला असंच ऑफर केली तर मी पर हेड, आमच्याकडे ऑलरेडी एक जण येऊन 600 रुपयात शिकून गेला. अख्खाचा अख्खा कॉलेज त्यांनी घेतलं होतं. पण FY पासून TY पर्यंतच्या सगळ्या विद्यार्थ्यांना 1800 विद्यार्थ्यांना त्यांनी 600 रुपयामध्ये शिकवलं. बरं, त्या कॉलेजशी माझे खूप जवळचे संबंध आहेत. इतके जवळचे की ते मला कधीही कॉल करू शकतात, मी त्यांना कधीही कॉल करू शकतो. तरी त्यांना विचारलं की हा काय प्रकार, मला का सांगितलं. तेवढे तुमच्याकडे 600चा कोर्स नाही ना सर, आपल्याकडे महाग कोर्स आहे. मी पण 600 दिला असता. तर ते पुढे काय म्हणले माहितीये का, त्या 600 मध्ये 300 आमचे होते आणि 300 ते शिकवणाऱ्या टीचरचे होते. मग शिकवलं कसं, म्हणजे आमची लॅब होती, त्या लॅबमध्ये जाऊन त्यांनी लेक्चर घेतले. आठवड्यातून 2 दिवस घेतले, 3 दिवस घेतले. त्यांना ऍक्च्युली क्वालिटी नकोय, त्यांना फक्त दाखवायचं आहे. आता आपण काय करतोय बघा, मी आता जीएसटीचा जेव्हा कोर्स घेऊन त्यांच्यासमोर जातो ना, तेव्हा त्यांना क्लिअरली सांगतो की जीएसटीचा स्वतंत्र कोर्स आहे, 10,000 रुपयाची कॉस्ट आहे. तुम्हाला आम्ही फक्त 150 रुपयात देतो. तुम्हाला किती खर्च होता, तुम्हाला ऍज अ सेंटर म्हणून 50 रुपये खर्च येतोय जीएसटीच्या पोर्टलला. लक्षात. त्यामुळे पर हेड तुम्हाला फक्त 50 रुपये खर्च आहे. तिथून पुढे तुम्ही जितके पैसे घ्याल ते सगळे तुमचे. मग ते डिपेंड आहे, तुम्ही 1 दिवसात शिकवायचं, 4 दिवसात शिकवायचं, 5 दिवसात शिकवायचं. मी तुम्हाला एका दिवसाचा कोर्स पण देऊ शकतो आणि एका वर्षाचा कोर्स पण देऊ शकतो. 300 पेक्षा जास्त लेक्चर पण देऊ शकतो. लक्षात. इतके कॉन्टेंट आपल्याकडे आहेत. एका दिवसात तुमचं संपवायचं हे पण शिकवू शकतो. तुमच्या स्टाफला मी ट्रेनिंग देईल. सेम मी आता विचार करतोय टॅलीला जर मला शिकवायचं असेल, मग आता सेम ऑफरिंग जर आपल्याला टॅलीला द्यायचे असतील तर टॅलीला सुद्धा सगळ्यात मोठी अडचण ही होती आतापर्यंत. माझ्याकडे पूर्वी सुद्धा एक ऍप होता, तो आम्ही टॅलीवरती घ्यायचो, मोबाईलवरती घ्यायचो, ट्रेनिंग घ्यायचो. पण तो ऍप आता अवेलेबल नाहीये, कारण त्याच्यानंतर खूप सारे चेंजेस झाले लेटेस्ट टॅलीमध्ये आणि सध्या तो तसे ऍप वगैरे अवेलेबल नाही. मी काय केलं, टॅलीचं सुद्धा एक सिम्युलेशन तयार केलं. टॅलीमध्ये चालणार, मी तुम्हाला प्रत्यक्ष डेमॉन्स्ट्रेशन पण दाखवतो, त्याचा उपयोग तुम्हाला पर्यंत सांगतो, मग तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन दाखवतो. ठीक आहे. मी काय करणार, कॉलेजला जाणार, कॉलेजबरोबर टाईप करणार. फक्त 300 रुपयामध्ये त्यांना बेसिक कोर्स हवा का, ऍडव्हान्स पाहिजे असेल तर 500 रुपये. कोर्स वाईज तुम्ही कमी असं करू शकता का, तर तुम्ही डिसाईड करा. मी कोर्स वाईज करण्यापेक्षा डे वाईज कमी असं करतो. मग त्यात कॉन्टेंट काय शिकवणार, मग त्यांना कॉन्टेंट पण भरपूर पाहिजे असतात. मग मी काय करतो, आपल्याकडे तुम्हाला मी स्क्रीन दाखवली ना, ओपन केली ना, आता आपल्याकडे बघा, ही माझी वेबसाईट आहे आशादीप कॉम्प्युटरची, ही तुमची वेबसाईट आहे. स्किल टॅब प्रो ही तुमची वेबसाईट आहे. त्या तुमच्या वेबसाईटला जेव्हा तुम्ही लॉग इन करता, मी तुम्हाला लॉग इन पण करून दाखवतो. इथं तुम्हाला आयडी पासवर्ड टाकायचा असतो. मी एखाद्या सेंटरचा आयडी पासवर्ड टाकतोय, ते कॉमटेक म्हणून सेंटरला मी काल आयडी पासवर्ड तयार करून दिला. मला ते इझिली दिसलं, तुम्ही त्यांना इथं ऍड करून घेतलं. तर पासवर्ड टाका त्यांनी, आणि जेव्हा कॉन्टॅक्ट लॉग इन करतात तेव्हा कॉन्टॅक्ट किंवा कॉन्टॅक्टचे विद्यार्थी लॉग इन करतात तेव्हा त्यांना त्यांचंच ब्रँडिंग दिसतं. तिथं बघा त्यांचेच कोर्सेस दिसतील, त्यांचं बॅनर दिसेल, एक क्लायंट डॅशबोर्ड दिसेल, इथे विद्यार्थी ते ऍड करू शकतात. सध्या किती विद्यार्थी ऍड केले त्यांनी, सध्या तरी एकच विद्यार्थी ऍड केला, कालचाच आहे विद्यार्थी, त्याला एकच कोर्स दिलाय, किती कोर्स द्यायचे ते सगळं दिसतं. आणि तो विद्यार्थी फक्त क्लासमध्ये बसूनच शिकेल, घरी जाऊन ऑनलाईन कोर्स आहे तरी पण तो घरी जाऊन शिकू शकणार नाहीत, अशी आपण सुविधा करून ठेवलेली आहे. विद्यार्थ्याने लॉग इन केलं तर विद्यार्थ्याला सुद्धा तुमचं ब्रँडिंग दिसेल, तुम्ही लोकांना सांगता हे आपलंच आहे. आता हे सेम घेऊन तुम्ही कॉलेजमध्ये पण जाऊ शकता आणि कॉलेजमध्ये पण जाऊ शकता. तुम्हाला मी टॅलीचा कोर्स पण देतोय, तुम्हाला पाहिजे असेल तर. आणि जर तुमचा स्वतःचा असेल तर तुम्ही वापरा, स्वतःचा वापरा. टॅलीमध्ये 300 रुपयाचा कोर्स पण देता येईल आपल्याला, 600चा पण देता येईल, 900चा पण देता येईल. आणि मी सांगितलं ना, माझ्याकडे तर 30,000चा कोर्स पण आहे. मी पाहिजे असेल तर तुम्ही मॅडमला
मेसेज करा, मॅडम तुम्हाला हे पाठवतील, त्याचा ब्रॉशर पाठवतील की 30,000चा सुद्धा कोर्स आपण देऊ शकतो. तर हे सगळे कॉन्टेंट आपल्याकडे रेडी बघा, ट्रेनिंगचे कॉन्टेंट आपल्याकडे रेडी आहे. तर हे कॉन्टेंट बघा, आता सध्या मी सरासरी एक दोन कोर्सेस अपलोड करत चाललोय. आता मी एक्झाम्पल म्हणून जीएसटीचं ओपन करतो, ठीक आहे, टॅलीचं आता अजून टाकलेलं नाहीये. तर एक्झाम्पल म्हणून जीएसटीचं ओपन केलं की काय शिकवणार जीएसटी मध्ये, तर इथं दिसतो का फी किती आहे जीएसटीची, 4,000 फी आहे. हे विद्यार्थ्यांची फी आहे, तुमची नाही. विद्यार्थी इथून अप्लाय करू शकत नाहीत, हे सेंटरसाठी दिलेलं आहे. आपण सेंटरच विद्यार्थ्यांना ऍड करणार आहेत. माझा बिझनेस मॉडेल काय आहे, B2B आहे. मी डायरेक्टली सेंटरशीच डील करतो, विद्यार्थ्यांशी डील करत नाही. आणि मग माझ्या विद्यार्थ्यांना मला हा कोर्स द्यायचा असेल तरी सुद्धा ते विद्यार्थी मला 2,000 रुपये देतात आणि मी त्यांना ऍड करून देतो, हा कोर्स त्यांना दिसतो. तर पैशामध्ये काय शिकवणार, मोबाईलमध्ये काय शिकवणार, हे विद्यार्थ्यांना सिलेबस दाखवता येतो. तुम्ही तुमच्या तिथल्या टीचरला पण सिलेबस दाखवू शकता. फी किती, तर 2,000 रुपये, खरी फी 4,000 आहे, पण डिस्काउंट देऊन तुम्हाला मी 2,000 देतोय, हे पण तुम्ही सांगू शकता. सिलेबस असा आहे बघा, तिथं ऍप बिल्डर मध्ये काय काय शिकवणार, कटिंग कॉन्टेंट मध्ये काय शिकवणार, लेआउट मध्ये काय शिकवणार, सगळं. एक काही व्हिडिओ प्ले होणार नाहीये, फक्त सिलेबस दाखवतोय आपण. का प्ले होणार नाही, कारण विद्यार्थ्याला कोर्स आपण जेव्हा देतो तेव्हा त्याला ते कॉन्टेंट बघता येतात. किती आपण विषय दिले, 10 विषयाचे वेगवेगळे ऍप इथं बनवतो आपण. मग क्विज ऍप हा 11वा विषय आहे. डिझायनर मध्ये आपल्याला पाहिजे तसे डिझाईन करता येतात, त्याचा ऍप दिला येतो. मग लहान मुलांसाठी वेगळा ऍप बनवला आपण, टेबलचा अभ्यासाचा ऍप बनवला, वेग ड्रॉइंगचा किंवा प्राणी ओळखाचा ऍप. लहान मुलांचे ऍप सुद्धा मार्केटमध्ये खूप चांगले चालतात आणि प्ले स्टोरला असे ऍप खूप डाउनलोड होतात. आणि इथं लिहिले अपडेटिंग कोर्स, याचा अर्थ अजून पण माझे कॉन्टेंट काही अपलोड करायचं काम चालू आहे, कारण मी जुने कॉन्टेंट काढून टाकतोय आणि नवीन AI चे मॉडेल वगैरे त्यात ऍड करायचा प्रयत्न करतोय. तर ह्याचा आता अजून पण 58 व्हिडिओ टाकल्यानंतर सुद्धा अजून पण कॉन्टेंट आहे. तुम्ही मग सर हे काय म्हणा संपता नाही का, हे एका महिन्यात संपवतच नाहीये. ही जी फी आहे ना ती एका महिन्याची आहे. विद्यार्थ्याला क्लासमध्ये बसवल्यानंतर एक हा काही सिनेमा नाही, एक व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांनी काय करावं, प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करावं. प्रॅक्टिकल करून त्याला जर काही अडचण आली तर सपोर्टला आमची टीम आहे, लक्षात. आणि प्रॅक्टिकल करता करता महिन्यातून हार्डली 25 दिवस क्लास असतो. 25 दिवसात त्याला जेवढं शिकता येईल तेवढं शिकता येईल. आणि त्याला पुढे जर कंटिन्यू करायचं असेल तर ही हॅज टू पे अनदर 2,000 रुपीज फॉर नेक्स्ट मंथ. पुढचा महिना शिकायचा ना तर आणखी 2,000 रुपये. थोडक्यात 2,000 रुपये ही मंथली फीज म्हणून आपण घेऊ शकतो. काही खाड्या केले तर त्याचा प्रॉब्लेम आहे, त्याला क्लिअरली. आणि इथं आपण विद्यार्थ्यांना ऍड करताना एक्सपायरी डेट टाकतो बरं का. गंमत म्हणजे आपण विद्यार्थ्यांना ऍड करताना एक्सपायरी डेट टाकतो आणि त्याला दिसतं की या तारखेला एक्सपायर होणार आहे. आज ऍडमिशन घेतलं ना 12 ऑक्टोबरला की 12 नोव्हेंबरला तुझा कोर्स एक्सपायर होणार आहे. आणि मग जो सिन्सिअर विद्यार्थी असेल तर त्याला तुम्ही 1-2 दिवस वाढवून देऊ शकता. पण तुम्हाला वाटलं किंवा हे जो तुम्हाला चांगला आणि हा हुशार पण आहे आणि ह्याला ऍडव्हान्स गोष्टी शिकणे गरजेचं आहे तर करू द्या त्याला. आणि अजून पण काही नवीन कॉन्टेंट मी मुद्दाम टाकतोय. इतका मोठा कोर्स असेल की तो विद्यार्थी कमीत कमी 3 महिने तुमच्याकडे शिकेल तेव्हा त्याला 100% गोष्टी शिकता येतील. तर 3 महिन्यामध्ये 6,000 रुपये तुम्हाला इथं मिळणार आहे. आपल्या कोर्सची फी किती आहे, काय आहे, हे सगळं तुम्हाला इथं दिसेल बघा. हे माझी वेबसाईट आहे, मी मगाशीच बोललो ही माझी वेबसाईट आहे आणि ही तुमची वेबसाईट आहे. दोन्ही वेबसाईटची तुम्हाला मी लिंक पाठवतो. तुम्हाला बॅनर कधी दिसेल, तुम्ही माझ्याकडे रजिस्टर केल्यानंतर, एक तरी माझ्याकडनं कोर्स घेतल्यानंतर तुमचा बॅनर दिसेल. वेबसाईटची लिंकचं नाव हेच आहे, स्किल टॅब प्रो, स्किल ॲट फिंगर टिप फॉर प्रोफेशनल स्किल असं म्हणलेलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे मी बनवलेलं आहे, खूप याच्यामध्ये कष्ट घेऊन हे तयार केलेलं आहे. आता मी येतो सिम्युलेशन सॉफ्टवेअर वरती. तर त्यासाठी मी तुम्हाला डायरेक्टली माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर घेऊन जातो. ही माझी मोबाईलची स्क्रीन आहे, तुम्हाला दिसते. तुम्हाला मी डायरेक्टली टॅली वापरून दाखवतो आणि मी असं गृहीत धरतो की तुम्हाला सगळ्यांना टॅली वापरता येत आहे, टॅली माहिती आहे. ज्यांना टॅली हा विषय माहितीच नसेल तर त्यांनी फक्त आता ऐकून घ्या. मोबाईलची स्क्रीन कशी आहे ते समजून घ्या, फक्त मोबाईलवरती कसं चालणार आहे. बाकी सगळं मी मोबाईलवरतीच तुम्हाला प्ले करून दाखवतो. आणि हा ऍप तुम्हाला मी शेअर करतो, तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा, वापरून बघा आणि मग मला तुम्ही तुमचे फीडबॅक द्या. आणि साहजिकच याच्या पूर्वी सुद्धा तुम्ही माझ्याकडनं काही ऍप वगैरे घेतले असतील तर बघा दिसतंय ना, हे सगळे ऍप आपले मार्केटिंग टूल आहेत. हे मार्केटिंग टूल म्हणून वापरतोय, लक्षात ठेवा. मी जर कॉलेजमध्ये गेलं तर कॉलेजला डायरेक्टली 300 रुपयाची ऑफर देऊन टाकतो की 300 रुपयात तुमच्या विद्यार्थ्यांना मी 2 आठवड्यामध्ये, ते म्हणले नाही 4 आठवडे घ्या, 1 महिना घ्या, ठीक आहे. तर दर आठवड्याला 2 दिवस जायचं फक्त आणि मग सिलेबस तसा तयार करायचा.
पहिल्या दिवशी काय तर कंपनी क्रिएशन, सिलेक्शन, एडिट करणं, डिलीट करणं, कंपनीबद्दल डिटेल्स मध्ये कंपनीचे कोणकोणते प्रकार असतात, प्रोप्रायटरशिप असते, त्याच्यानंतर पार्टनरशिप प्रकार असतो, मग जॉईंट स्टॉक कंपनी असते, प्रायव्हेट लिमिटेड असते, पब्लिक लिमिटेड असते, वगैरे वगैरे, थोडाफार थेरी आणि प्रॅक्टिकल प्रत्यक्ष त्या कंपनी कशी क्रिएट करायची, मग जीएसटी नंबर कसा टाकायचा, जीएसटी नंबर कसा असतो, मी आता ओपन करतात पण सांगतो, एक्सप्लेन करतो. ठीक आहे, या पद्धतीने माझं पहिलं लेक्चर संपेल. दुसऱ्या दिवशी फक्त सिलेक्शन 10 कंपनी क्रिएट करा म्हणून सांगेल आणि त्यांना मी डिटेल्स देईल, तुम्ही तुमच्या पद्धतीने कंपनी क्रिएट करा. झालं प्रॅक्टिकल पण झालं. प्रॅक्टिकल करणार कसं, आमच्याकडे लॅब नाही मोठी आणि विद्यार्थी आपल्या मोबाईलवरती करतील. मोबाईल विद्यार्थ्यांना अनलिमिटेड विद्यार्थ्यांना तुम्ही देऊ शकता. ज्याने ज्याने माझे ऍप वापरले त्यांना माहिती आहे की असं सुरुवातीला ब्रँडिंग येतं, इथं मी कॉमन ब्रँडिंग मुद्दाम केलंय. टॉपला तुमच्या सेंटरचं नाव दिसेल, हे टॉपला तुमच्या सेंटरचं नाव दिसेल. इथं विद्यार्थ्याचं लॉग इन करण्यासाठी मी गुगल वापरलंय आणि सध्या मी ओपन ठेवलेलं, तुम्ही डायरेक्टली लॉग इन करू शकता. ठीक आहे, हे नोटिफिकेशन आहे आणि हे शेअर आहे, विद्यार्थी एकमेकांना शेअर करू शकतात. आता कंट्रोल तुमच्याकडे असेल की तुम्ही त्या विद्यार्थ्याला अलाउ करायचं का नाही. जसं मी तुम्हाला आज ऍप देऊन टाकतो वापरायला आणि उद्या पण कोण टाकलं तर माझ्या हातात आहे पूर्ण कंट्रोल, कारण तो ऍपचं कंट्रोल मेनू आपल्याकडे असतो. तो कंट्रोल पॅनल आहे ना, मी तुम्हाला शेअर करेल, तुम्ही विद्यार्थ्यांना देऊ शकता. तर तुम्ही कितीही विद्यार्थ्यांना देऊ शकता. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया इथून. मी कंपनी क्रिएट करतो. ठीक आहे, त्याचं बाय डिफॉल्ट एक कंपनी आहे. आता मोबाईलमध्ये काम किती फास्ट होतं बघा. मी पूर्ण कंपनी क्रिएट करतो, एक्सप्लेन पण करतो. मला माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तरी सुद्धा एक गंमत म्हणून विद्यार्थ्यांना शिकवताना कसं आपल्याला शिकवता येईल हे सांगण्यासाठी मी डेमॉन्स्ट्रेशन करतोय. ठीक आहे, नाही तुम्हाला बोर नको व्हायला म्हणून तुम्हाला मी क्लिअर केलं की तुम्हाला मी शिकवत नाहीये, तुम्हाला दाखवतो की ऍप कसं काम करतो. क्रिएट कंपनीवर क्लिक केलं, कंपनीचं नाव टाकायचं आहे. मोबाईल असल्यामुळे मी व्हॉइस टायपिंग वापरणार आहे, आशादीप कॉम्प्युटर्स. मला ऍड्रेस टाकायचा आहे. तुम्ही काय करतो, ऍड्रेस सुद्धा मी व्हॉइस नीच टाकतो. ढोरेवाडा, मोरिया चौक, वडगाव मावळ, डिस्ट, पुणे. किती सोपं झालं, किती फास्ट झालं. स्टेट मात्र इथं मला शोधावं लागेल, महाराष्ट्र, आणि निवडावं लागेल. मी महाराष्ट्र निवडलं. पिनकोड आणि मी 4 ने सुरुवात होतो, 412106. मोबाईल नंबर मी माझा टाकतो 9822846414. त्याच्यानंतर जीएसटी नंबरचा इथं तुम्हाला दिसत असेल बघा, 27 ABCD वगैरे वगैरे असं आहे. तर विद्यार्थ्यांनी मी एक्सप्लेन करा की महाराष्ट्राचं जीएसटी नंबर नेहमी 27 ने सुरू होतो. प्रत्येक राज्याचा स्टार्टिंगचा नंबर असतो ना, तो राज्याचा नंबर आहे. महाराष्ट्र म्हणले की 27, जसं आमच्याकडे MH12 म्हणले की पुणे, MH14 म्हणले की मावळ, हे आरटीओ बद्दल बोलतात का गाड्यांचा नंबर. तसंच जीएसटी नंबर 27 म्हणजे महाराष्ट्र. तर ठीक आहे, महाराष्ट्र निवडला. पुढे असतो आपला पॅन नंबर. पॅन नंबर नेहमी कॅपिटल मध्ये लिहायचा असतो. तुम्ही लिहिलं ABCDE. पॅन नंबर नेहमी पहिली 5 अक्षर कॅपिटल मध्ये असतात, अक्षर, त्याच्यानंतर 4 अंक असतात, त्याच्यानंतर 1 अक्षर असतं. त्याला पॅन नंबर झाला. त्याच्यानंतर मी पहिल्यांदाच जीएसटी रजिस्टर केलेला असेल, म्हणजे माझ्या 2 कंपन्या असतील तर 2 कंपन्याचे जीएसटी नंबर जवळजवळ सेम असतात. फक्त इथं पहिल्या जीएसटी नंबरला 1 असतं आणि दुसऱ्याला 2 असणार, बाकी सगळे आकडे सेम असणार. सेकंडला अक्षर नॉर्मली झेड आणि एक रॅन्डम नंबर शेवटी असतो. तो 1Z4, 1 म्हणजे फर्स्ट टाइम रजिस्ट्रेशन, Z4 हे रॅन्डम नंबर आहे. Z4, Z5, Z6 काय पण टाका. असं टाकल्याने काय होतं, जीएसटीच्या एंट्री करायला सोपं जातं. जीएसटी नंबर खोटा टाकत नाही आपण. ठीक आहे, डमी टाकतो. खोटा आणि डमीतला फरक कळला पाहिजे आपल्याला. तर मी आता इन्व्हेंटरी ऑफ ठेवतो थोडा वेळ. फिनान्शियल इयर घेतलं, मी काय करतो, इथं वर्ष निवडतो. 2025 ला माझं फिनान्शियल इयर सुरू झालं आणि मी सेव्ह कंपनी केलं. अशा पद्धतीने बघा, तुम्हाला दिसत असेल की आशादीप कॉम्प्युटर नावाची कंपनी आलेली आहे. तर 3 ऑप्शन आलेत बघा. डिलीट करता येईल, मला एडिट करता येईल आणि सिलेक्ट करता येईल. आता याच्याबद्दल मी जास्त काय बोलत नाही, फक्त सिलेक्ट करतो म्हणजे मी कंपनी ओपन केली. वरती टायटल दिसते मला आशादीप कॉम्प्युटर्स. येस, आता माझं कंपनी नावाचं मॉड्यूल संपलेलं आहे. त्याच्यानंतर मास्टरवर जाणार आहे मी. मास्टरवरती अकाउंटिंग मास्टर क्रिएट करता येतं. ते अकाउंटिंग मास्टर आहेत. मी काय केलं, 1-2 लेजर मी क्रिएटच करतो. इथं मला लिहायचं परचेस अकाउंट. परचेस अकाउंट ग्रुप कुठला आहे, तर परचेस हा ग्रुप आहे. तर मी परचेस ग्रुप निवडला. ओपनिंग ब्राउझर काही लिहित नाही मी. ठीक आहे, माझं परचेस अकाउंट आलं. आणखी मी 3 अकाउंट क्रिएट करतो ऍज युजल. थोडक्यात मी तुम्हाला एक अख्खं उदाहरण सोडून दाखवतोय. ठीक आहे, सेल्स अकाउंट,
मिस्टर सप्लायर, सप्लायर म्हणजे क्रेडिटर असतो. मिस्टर कस्टमर माझा डेटर्स असतो. सॅलरी माझा एक्सपेन्सेस असतो. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. तर अशा पद्धतीने मला लेजर क्रिएट करता येतात. योग्य असे ग्रुप मला दिसतात. इथं ग्रुपची लिस्ट दिलेली आहे अभ्यासासाठी. ग्रुपचा अंडर पण ग्रुप दिलेला बघा. कॅपिटलचा ग्रुप कुठला असतो, लायबिलिटी असतो, लोनचा लायबिलिटी असतो, फिक्स असेटचा ऍसेट असतो. तेच लॉजिक इथं वापरलंय. जे टॅलीचं लॉजिक असतं तेच. लेजर क्रिएट झाले. आता प्रत्यक्ष एंट्री करायची. कशी एंट्री करतात, तुम्ही बॅक केलं. आता दोन गोष्टी समजून घेतल्या आपण. आता येऊया व्हाउचर वरती. गेलो व्हाउचर वरती. एंट्रीज करा. एंट्रीज करताना माझ्यासमोर विद्यार्थी कोणते आहेत, कॉमर्सचे आहेत का आर्टचे आहेत. कॉमर्सचे विद्यार्थी असतील तर त्यांना डबल एंट्री सिस्टीम शिकवायची, कारण त्यांना डेबिट अँड क्रेडिट समजत असतं. म्हणजे कॉमर्सचे विद्यार्थी नसतील तर त्या विद्यार्थ्यांना अकाउंटिंग कॉन्सेप्ट शिकवण्यामध्ये बराचसा वेळ तुमचा जातो. अजिबात जायला नको. आपण सिंगल एंट्री घेऊया. डायरेक्टली तुम्ही सिंगल एंट्री घेऊ शकता. सिंगल एंट्री मध्ये काय होतं, तुम्हाला फक्त एकच सिंगल एंट्री. रिसिप्ट म्हणजे काय, पैसे आले, फक्त कोणाकडनं आले तेच द्यायचं असतं. कशाचे आले तेच द्यायचं असतं. पेमेंट म्हणजे पैसे गेले, कशाचे पैसे गेले तेच लिहायचं असतं. अशा पद्धतीने सिंगल एंट्री आणि डबल एंट्री दोन्ही सिस्टम इथं ठेवलेलं आहे. परचेस सेल्सला मात्र आपल्याला डबल एंट्रीज करावी लागते आणि बाय डिफॉल्ट परचेस हे डेबिट असतं आणि सेल्स हे काय असतं तर क्रेडिट असतं. इतकं विद्यार्थ्याला शिकवलं की बस, विद्यार्थ्यांना बाकी गोष्टी शिकवायच्या नाही. अख्खं अकाउंटिंग कॉन्सेप्ट शिकवावी लागत नाही. त्यामुळे पटापट आपला अकाउंटिंग कॉन्सेप्ट क्लिअर होतात. प्रत्यक्ष एंट्री पण करता येते. तुम्ही एंट्री न करता एक एंट्री कोण दाखवतो तुम्हाला दाखवतो. मी व्हाउचर निवडलं, कुठलं परचेस व्हाउचर निवडलं. त्याच्यानंतर परचेस अकाउंट डेबिट लिहिलं. किती तर 1 2 3 4 10,000 लिहिलं. इथं मला क्रेडिट निवडायचं. आता एक डेबिट एक क्रेडिट असतं. आणि इथं समजा मला काय लिहायचं, परचेस कोणाकडनं, आपण क्रेडिट परचेस केलंय ना, तर सप्लायरकडनं आपण परचेस केलेलं आहे. तर इथं समजा मी 90,000 लिहिलं. तर तो सांगतो, काय सांगतो की टोटल डेबिट आणि क्रेडिट इक्वल पाहिजे. इथे तर बघा लाल रेषा आलं बघा, इक्वल नाही येते. दोन्ही 10,000 पाहिजे होतं. अरे मग मला काय करायचं होतं, तर 1,000चा डिस्काउंट घेतलाय मी. मी काय करतो, एक नवीन आपण ऍड करतो. बघा दिसतं इथं प्लस साइन, त्याच्यावरती क्लिक केलं तर मला एक नवीन अकाउंट क्रिएट करता येईल, ज्याचं नाव आहे डिस्काउंट. परचेस करताना डिस्काउंट मिळाला असेल, आपण परचेस करताना ते डिस्काउंट मिळाला असेल तर आपला प्रॉफिट असतो. पण तुम्ही त्याला एक्सपेन्सेस म्हणून ट्रीट केलं तरी चालेल, इन्कम म्हणून ट्रीट केलं तरी चालेल. कारण डिस्काउंटला फिक्स असं नसतं. डिस्काउंट दोन्ही ठिकाणी वापरता येतं. सेल्सला पण वापरता येईल आणि परचेसला पण वापरता येईल. तर इथं मी काय करतो, त्याला इनडायरेक्ट इन्कम म्हणून ट्रीट करतो. तर डिस्काउंट नको, इथं मला काय पाहिजे तर मिस्टर सप्लायर 9,000 रुपये आणि ऍड लाईन केलं आणि त्याला काय केलं, आणखी क्रेडिट केलं. इथं लिहिलं डिस्काउंट. किती 1,000 रुपये. तर ऍक्च्युली मल्टी एंट्री पण करता आली. एकच एंट्री मला सगळं शिकवायचं होतं म्हणून सगळ्या गोष्टी एकत्र दाखवून दिल्या तुम्हाला मी. आणि सेव्ह केलं व्हाउचर की एंट्री सेव्ह झाली असं तो सांगतो. अशा पद्धतीने हे रिपोर्ट मी तुम्हाला रिफ्लेक्ट होईल. रिपोर्ट मध्ये मी डेबुक ठेवलेला आहे. डेबुक मध्ये तुम्हाला ती एंट्री दिसेल. ती एंट्री तुम्हाला चुकीची वाटली तर तुम्ही डिलीट करू शकता. एडिटचा ऑप्शन मी तिथं देणार आहे. सध्या मी एडिटला डिसेबल ठेवलेला आहे. तिथं तुम्ही कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत एंट्री पाहिजे हे पण लिहू शकता. इथं दिसतंय बघा, तुम्हाला तारीख दिसते. ही तारीख पण तुम्हाला चेंज करता येईल, म्हणजे पिरियड पण सेट करता येईल. ठीक आहे, मला पूर्ण महिन्याच्या एंट्रीज पाहिजे ते घेता येईल. टॅली सारखं नाही हे 1 आणि 2 तारीख फक्त चालणार. तुम्ही 1 तारखेपासून 31 तारखेपर्यंत, म्हणजे 1 एप्रिल पासून सुरुवात करून 31 मार्च पर्यंत सगळ्या तारखा 365 तारखा वापरू शकता. इथं तारखेचा काही गोल ठेवलेला नाही. आणि बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस लगेचच रिफ्लेक्ट झालेलं असतं. बरं, आता एक प्रॉब्लेम येतो समजा. तर अशा पद्धतीने आपण पहिल्यांदा बेसिक शिकवलं, नाही थोडंसं ऍडव्हान्स लेवल जायचं. ऍडव्हान्स म्हणजे की मग आता त्याला जीएसटी शिकवावं लागेल. जीएसटी म्हणले की जीएसटीचं सीजीएसटी काय असतं, एसजीएसटी काय असतं, आयजीएसटी काय असतं, यूजीएसटी काय असतं, या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्याला शिकवाव्या लागतील. पण एक एक्झाम्पल तुम्हाला मी दाखवतो आणि मग इथं आपलं डेमॉन्स्ट्रेशन मी बंद करतो. ठीक आहे, मग आता ह्याच्यामध्ये बघा, मी पुन्हा एकदा व्हाउचर मध्ये गेलो.
वॉचरमध्ये जाण्यापेक्षा मी मास्टरमध्ये गेलो तर इथे मला फक्त अकाउंटिंग मास्टर दिसते. तुम्हाला दिसतंय का इथं अकाउंटिंग. मी आयटम क्रिएट करू शकतो का? आयटम क्रिएट करण्यासाठी मला कंपनीत जावं लागेल. ही जी कंपनी मगाशी क्रिएट केली होती या कंपनीला काय करतो मी आता एडिट करतो. एडिट करून खाली एक ऑप्शन होता बघा मेंटेन इन्व्हेंटरी. तो मी मुद्दाम मगाशी ऑफ ठेवला होता. आता मी त्याला ऑन करतो. मला इन्व्हेंटरी पण मेंटेन करायची आहे. ऍक्च्युली विद्यार्थ्यांना शिकवताना मी वेगळी कंपनी क्रिएट करायला लावली असते. मग त्यांना परचेसच्या 5 एंट्र्या, सेलच्या 5 एंट्र्या, पेमेंट, रिसिप्ट, कॉन्ट्रॅक्ट आणि जर्नल अशा प्रत्येकाच्या 5-5 10 एंट्री दिल्या असतात आणि काम संपवलं असतं. हे तुम्ही एकत्र दाखवतो कारण काय आपल्याला फक्त 5-10 मिनिटांमध्ये समजून घ्यायचं आहे. ओके, तर आता मी काय केलं एडिट केलं. आता दिसायला लागलं बघा ही कंपनी कशी आहे विथ इन्व्हेंटरी, अकाउंटिंग विथ इन्व्हेंटरी दिसते. ओके, त्याला मी सिलेक्ट केलं. आता जेव्हा मी मास्टरवर जातो मगाशी फक्त अकाउंटिंग दिसत होतं, आता काय दिसतंय इन्व्हेंटरी मास्टर दिसतंय. मी इन्व्हेंटरी मास्टर पण एक क्रिएट करून दाखवतो मगासारखाच. ठीक आहे, इन्व्हेंटरी मध्ये गेलो मी. पहिल्यांदा युनिट क्रिएट करतो आपण ऍज युजल. इथं मी पीसीएस लिहिलं, पीसीएस लिहिलं. थोडंसं टॅलीपेक्षा आणखी सोपं केलेलं आहे. तिथं बरेचसे ऑप्शन असतात. मी फक्त सिलेक्टेड ऑप्शन ठेवलेले आहेत. हे तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे, एक युनिट क्रिएट केला आपण. मग ग्रुप क्रिएट करूया. मी टायपिंग करण्यापेक्षा इलेक्ट्रॉनिक. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक्स नावाचा ग्रुप मी क्रिएट केलेला आहे. आता मला एक आयटम क्रिएट करायचा, 1 किंवा 2 आयटम क्रिएट करूया. 32 इंचेस टीव्ही. ठीक आहे, तर अंडर ग्रुप आणि युनिट ऑटोमॅटिकली आलं बघा. हे दोन गोष्टी ऑटोमॅटिकली का आल्या कारण तेवढंच आपण क्रिएट केलंय ना. जर तुम्ही 2-3 ग्रुप क्रिएट केले असते मग त्याला तो ऑप्शन आला असता की कुठला तुम्हाला घ्यायचा. सध्या एकच दिसतो आपल्याला, काय हरकत नाही. HSN कोडवर असेल तर टाकून देऊया. याच्या HSN कोड किती असतो 8528 असतो. नसेल तर गुगल करायचं 8528. आणि जीएसटी किती लावायचं त्याला, तर त्याला 18% असतो. अशा पद्धतीने इन्व्हेंटरीचं व्यवस्थित आयटम आपण क्रिएट केलं. आणखी एक आयटम क्रिएट करूया आपण. लॅपटॉप घेऊया, इलेक्ट्रॉनिक आहे ना. लॅपटॉप i7 रेंज घेऊया. i7 प्रोसेसर काहीतरी लिहायचं म्हणून लिहिलं. ठीक आहे, बाकीचं ग्रुप आणि युनिट सेमच राहिलं. अच्छा, HSN कोड टाकतो मी 84 आणि 71 असेल कदाचित. ठीक आहे, जीएसटी रेट सेमच आहे 18%. अशा पद्धतीने माझे सगळ्या डिटेल्स टाकून दिल्या. ह्या गोष्टी विद्यार्थी गुगल करू शकतात. HSN कोणता आहे काय आहे. ठीक आहे, आणि ते डिटेल्स टाकल्या. आता प्रत्यक्ष एक एंट्री तुम्हाला करून दाखवतो. एक एंट्री कशी करायची आहे. तर मी काय केलं, आलो व्हाउचर वरती. हे व्हाउचर आहे बघा. व्हाउचर मध्ये आता बघा तुमच्या लक्षात आलं असेल इथं दिसते का आयटम वाईज पण आहे आणि अकाउंट वाईज पण आहे. तर मगासगळं तुम्हाला पाहिजे असेल तर मग करा डायरेक्टली अकाउंट इनवाईस, डेबिट अँड क्रेडिट. जर माझ्यासमोर 11वी 12वीचे विद्यार्थी असतील तर त्यांना मी आयटम वाईज शिकवणार नाही. त्यांना डायरेक्टली अकाउंटिंग इनवाईस शिकवणार. परचेस अकाउंट डेबिट. बघा 1 लाखाचा माल खरेदी केलाय, 18,000 जीएसटी केलेला आहे. मी एंट्री काय करणार की परचेस अकाउंट डेबिट 1 लाख रुपये. ठीक आहे, जीएसटी ला डेबिट केलं 18,000 रुपये. टू सप्लायर 1,18,000 संपलं. तर ही मेथड आहे आपली 11वी 12वीची. ठीक आहे, 11वी 12वीला आपल्याला आयटम वाईज शिकवायचंच नाही. प्रत्यक्ष विद्यार्थी तिथून पुढचा भाग जेव्हा शिकतायत ऍडव्हान्स ज्याला म्हणतो आपण तेव्हा आयटम वाईज आहे. आयटम वाईज मध्ये आपल्याला डिटेल्स टाकायचं असतं. इथं बघा मी आयटम वाईज निवडलं तर साहजिकच मला पहिल्यांदा परचेस एंट्री करायची होती. मी परचेस व्हाउचर निवडलं. परचेस व्हाउचर निवडलं तर पार्टीचं नाव विचारता येतो. तो आपल्याकडे का सध्या पार्टी आहे, आपण सप्लायर नाव लिहिलेलं आहे. ठीक आहे, काय आहे तर 32 इंच टीव्ही आणि लॅपटॉप आहे आपल्याकडं. दोन्ही घटक दिसतील बघा इथं. मी 32 इंच टीव्ही घेतो पहिल्यांदा. किती घ्यायच्यात मला इथं लिहितो मी 10 टीव्ही घेतलेत. रेट काय आहे मी जे मोबाईलवर करतोय ना तेच तुम्हाला तिथं समोर दिसतं. ठीक आहे, मी माझ्या मोबाईलच्या स्क्रीनला तिथं शेअर केलेलं आहे. फक्त मी असं टायपिंग करताना मात्र मला काम सोपं होतं करायला आणि तुम्हाला ती स्क्रीन सेम दिसेल याची काळजी घेतली मी. ठीक आहे, तर रेट लावला मी 32 इंच टीव्ही सध्या मी घेतला 10,000ला. सोपं घेतो म्हणजे आपल्याला जीएसटी वगैरे बरोबर एका चेक करता येईल ना. तर इथं तुम्ही चेक करू शकता. इथं दिसेल बघा तुम्हाला पूर्णपणे. त्यांनी काय केलं टॅक्सेबल व्हॅल्यू 10,000 घेतली. जीएसटी सीजीएसटी स्वतःच कॅल्क्युलेट केला. आपण हे क्रिएट केलंय का नाही, तुम्ही क्रिएट केलं तरी चालेल, नाही केलं तरी पण चालेल. आपण क्रिएट करणार आहोत. कशाला माहिती का, जेव्हा आपल्याला जीएसटी ऍडजस्ट करायचा असतो. नंबर 1 जीएसटी ऍडजस्टमेंट, नंबर 2
जीएसटी आपल्याला प्रत्यक्ष पे करायचा आहे. म्हणजे मी आता माल खरेदी करताना 18,000चा जीएसटी पे केलेला आहे, माल विकताना मी 20,000चा जीएसटी वसूल केलेला आहे. आता दोघांची ऍडजस्टमेंटची एंट्री मला विद्यार्थ्यांना शिकावं लागणार, इथं मी सांगत बसत नाही. पण 2,000चा डिफरन्स आहे, तो डिफरन्स मला गव्हर्नमेंट पोर्टल जाऊन पे करायचा आहे. मग ते पेची एंट्री करणार आपण अकाउंटिंग मध्ये सांगतो, अजून मी जीएसटी कडे गेलेलोच नाही, फक्त इंटरेस्ट सांगतो. मी प्रत्यक्ष पेमेंट एंट्री करणार आहे. तर जीएसटी अकाउंट डेबिट टू डायरेक्टली बँक करणार आपण आणि ती 2,000ची एंट्री केली. तर अशा प्रकारे या 3 गोष्टी आपल्याला इथं दाखवाव्या लागणार आहेत एंट्रीमध्ये. तर त्या गोष्टी मी तर प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करून दाखवत नाही, पण माझ्या मोबाईल ऍप मध्ये ते काम कसं चालतं हे तुम्हाला मी दाखवतोय. ठीक आहे, तुम्हाला वाटलं की आणखी एक आयटम ऍड करायचा, ऍड करा आणखी एक. टीव्ही नाही तर मला काय करायचं, लॅपटॉप घ्यायचा आहे. लॅपटॉप किती घेतलेत? 5 घेतलेत मी. 5 लॅपटॉप घेतले. किती मध्ये लॅपटॉप आहे? लॅपटॉप आहे काय ते 22,000चा. ठीक आहे, तर तुम्हाला दिसत होता 22,000 लॅपटॉप. तर त्यांनी सीजीएसटी एजीएसटी व्यवस्थित कॅल्क्युलेट केलं. तर अशा पद्धतीने आता तुम्हाला आयजीएसटीला थोडा वेळ बदल ठेवूया आपण. सिम्युलेशन मध्ये सगळ्याच गोष्टी ऍड केल्या तर आणखी कन्फ्युजन नको व्हायला म्हणून मी आयजीएसटी आणि यूजीएसटीला बदलत ठेवला. पण तरी सुद्धा त्याच्याकरता मी एक ऍडजस्टमेंट ठेवणार आहे. तर अशा पद्धतीने सेव्ह केलं. आपली एक एंट्री इथं सेव्ह झाली. इथं आपण इन्व्हेंटरीची एंट्री केली. यू कॅन चेक इन रिपोर्ट. बघा बरं डेबुक मध्ये कसं दिसतंय ते. त्या डेबुक मध्ये तुम्हाला हे असं दिसते. 32 इंच टीव्ही घेतले 10 आणि लॅपटॉप आहे 5. तर अशा पद्धतीने व्यवस्थित बिल तुम्हाला दिसते. मग अशी एंट्री अशी दिसते आणि हे तुम्हाला इनवाइसची एंट्री होती, इन्व्हेंटरीची एंट्री होती. तर अशा पद्धतीने व्यवस्थित सगळ्या गोष्टी इथं क्लिअर होत आहेत. इथं त्याला मी बॅक करतो. बॅलन्स शीट पण मेंटेन होते बघा. त्याच्यानंतर इथं बघा बॅलन्स शीट मध्ये कुठेही जीएसटीचा उल्लेख नाहीये. त्यांनी काय सांगितलं डायरेक्टली, तुम्ही 2,56,000चा माल खरेदी केलेला आहे, अजून सेल बिल काय केलेलं नाही आपण, काय डिफरन्स दिसून नाहीये. ठीक आहे, तर तुम्हाला परचेस दिसतो बघा इतका, डिस्काउंट वगैरे म्हणून सगळ्या गोष्टी दिसतात. मागाच्या दोन्ही इथे त्यांनी ऍड केलेल्या आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर सीजीएसटी क्रिएट करा, लगेच तिथे रिफ्लेक्ट होईल. तेवढं दाखवतो आणि इथं माझं सेशन संपलं. ठीक आहे, मी पुन्हा एकदा मास्टर मध्ये गेलो, मी अकाउंटिंग मध्ये गेलो, मी लेजर मध्ये गेलो. माझी पद्धत अशी आहे, ते इनपुट जीएसटी आउटपुट जीएसटी असं मी शिकवत नाही. ज्यांनी माझ्याकडून सॉफ्टवेअर घेतले ट्रेनिंगचं त्यांनी बघितलं असतं. तर मागे नाही बोललो का मी, डिस्काउंट काय असतं, एक डिस्काउंट 2 प्रकारचे असतात. एक असतं डिस्काउंट अलाउड, म्हणजे डिस्काउंट दिला इज आवर एक्सपेन्सेस, आणि डिस्काउंट रिसिव्ड इज आवर इनकम. पण आता 2 अकाउंट मेंटेन करण्यापेक्षा नुसतं डिस्काउंट म्हणून तुम्ही ट्रीट केलं आणि तुम्ही त्याला अलाउड म्हणा किंवा रिसिव्ड म्हणा, काही बिघडत नाही. आता मला डिस्काउंट टोटल मिळालेला आहे 10,000 रुपये आणि मला द्यावा लागलेला आहे 12,000. तर डेफिनेटली तो काय करतो, 2,000चा मायनस डिस्काउंट दाखवतो. म्हणजे तो काय आहे, डिस्काउंट आपण दिलेला आहे, एक्सपेन्सेस आहे. तो ऑटोमॅटिकली काय करणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला तो तुम्हाला डेबिटलाच दाखवणार. इथं उलट केलं तर डिस्काउंट मला मिळाला होता 20,000 रुपये आणि मी डिस्काउंट दिलेला आहे 18,000 रुपये. तर 2,000चा मला प्रॉफिट झाला. तो डिफरन्स दाखवतो 2,000 रुपये, डिस्काउंट रिसिव्ड दाखवतो आणि तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवतो. डिस्काउंटचं का सांगतो मी एवढं, त्याचं कारण असं आहे की सेम ट्रीटमेंट सीजीएसटीला, एजीएसटीला, आयजीएसटीला, यूजीएसटीला होतं. त्यालाच तुम्ही काही ठिकाणी इनपुट जीएसटी आउटपुट जीएसटी म्हणता. पण त्यामुळे काय होतं, एंट्रीज करायचं काम वाढतं. म्हणून आपण काय करतो, सिंगल एंट्री केली की काम भागलं पाहिजे. म्हणजे तुम्ही काय करतो, फक्त सिंगल लिटर जीएसटी लिहितो. तुम्ही सीजीएसटी एजीएसटी लिहू शकता बरं का. मी तर काय केलं, जीएसटी असं लिहिलं. ठीक आहे, इथं ग्रुप मात्र काय घेतला मी, इथं ग्रुप घेतला ड्युटी अँड टॅक्सेस. ठीक आहे, सेव्ह केलं. आता मी रिपोर्ट मध्ये जातो आणि चेक करतो आणि माझं इथं प्रेझेंटेशन संपलंय. शेवटचे 2 मिनिटं राहिलेत. तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. बघा टोटल जीएसटी ड्यू दाखवते 37,800. कारण आपण काय केलेलं आहे, 37,800 रुपयाचा जीएसटी वसूल केला. फक्त परचेस एंट्री ना, अजून सेल नाही केलेली, आपण वसूल नाही केलेला, ऑलरेडी आपण देऊन बसलेलो आहे. तर आपल्याला हे रिफंडेबल आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मोबाईलवरती वापरता येतील. ते मोबाईल सिम्युलेशन आपण थोड्या वेळात बाजूला ठेवूया. आता तुमच्याशी बोलतो मी. तुम्ही तुमचे प्रश्न विचारा, तुमच्या प्रश्नाची उत्तर मी देतो. आणि मगाशी जे काय तुम्हाला मी दाखवलं ते दोन्ही वेबसाईटच्या लिंक पुन्हा एकदा तुम्ही बघून घ्या. तुमच्या लक्षात आलं असेल की हे वेबसाईटवरती खूप साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तुम्हाला पाहिजे तर बघता येईल बरं का.
कोणकोणते आहेत बघा, तुम्ही चेक करा. मार्केटिंगचे खूप सारे टूल आहेत. SSC रिव्हिजन ऍप आहे, फक्त 1200 रुपयाला तुम्हाला डेटा सगळा गोळा करता येतो. विद्यार्थ्याचे मोबाईल नंबर गोळा होतात, शाळेला देऊ शकता, अनलिमिटेड विद्यार्थ्यांना तुम्ही देऊ शकता. 1200 रुपयामध्ये तुमच्या सेंटरचं ब्रँडिंग पण असतं. तुम्हाला त्याच्यामध्ये काही कस्टमायझेशन पाहिजे असेल तर कस्टमायझेशन असतं, सगळ्या गोष्टी असतात. फक्त 1200 रुपयामध्ये. पूर्वी याची किंमत 5000 रुपये होती, आता फक्त 1200 रुपयामध्ये देतोय. काल परवा मी एक सेशन घेतलं होतं बघा, ते जॉब अँड सर्व्हिसेस ऍप, त्याला तुम्ही नाव दिलं तर लोकल डिरेक्टरी ऍप. तर लोकल डिरेक्टरी ऍपवर तुम्ही काम करा, तुमच्या तालुक्याचं तुम्ही प्रतिनिधित्व करा. तुमच्या तालुक्यासाठी हे काम तुम्ही स्वतःकडे घ्या आणि तुमच्या तालुक्यात असलेल्या बाकी सेंटरला तुम्ही काय करा, त्या ऍपचा डेटा ऍड करत परवानगी द्या. ऍप एकच घ्यायचा अख्ख्या तालुक्यासाठी, पण तिथं 10 सेंटर असतील तर 10 सेंटर मिळून डेटा टाकतील, कारण त्यांच्या एरियातले बिझनेस त्यांना मिळणार. मग ते डिजिटल मार्केटिंग असेल, वेबसाईट असेल किंवा कुठल्याही सुविधा असतील. आणि एवढंच काय, अगदी MSCला ऍडमिशन जरी वाढले तर ते त्यांचे ऍडमिशन त्यांच्याकडे जातील. पण तुमचा काय फायदा होईल, तुम्ही त्यांच्याकडनं काही विशिष्ट रक्कम घेऊ शकता. आम्ही साधारणतः 2000 रुपये एका संस्थेकडनं घेतो. मग ते 2000 मध्ये तो काय करेल, त्याच्या एरियामध्ये सगळ्यांना सुविधा देईल. पण तुम्ही लिडरशिप करताय, तुमचा ब्रँडिंग वगैरे असेल, तुमचं पूर्ण कंट्रोल पॅनल असेल, तर तुमची कॉस्ट किती असणार आहे, फक्त 5700. हे लाईफ टाइम आहे आपल्याकडे. लाईफ टाइम म्हणजे 3 वर्ष असतं बरं का, कारण 3 वर्षात खूप साऱ्या गोष्टी बदलतात. पण 3 वर्षानंतर काय ते तेव्हा गोष्ट बघूया. 3 वर्षापर्यंत तुम्हाला नंतर एकही रुपया आम्हाला द्यायचा नाहीये. तुम्ही या सगळ्या गोष्टी वापरू शकता आणि खूप साऱ्या कस्टमरला या सुविधा दिल्यामुळं तुम्हाला काय होईल, त्यातून चांगलं अर्निंग होईल आणि जाहिरातीतून खूप चांगला पैसा मिळतो. तर त्याच्याबद्दल कसं काय, तुम्ही मध्ये एक व्हिडिओ टाकलेला आहे, पुन्हा एकदा व्हिडिओ टाकतो, तुम्ही बघून घ्या. याच्यातून चांगलं अर्निंग होतं. टॅली सिम्युलेशन ऍप फक्त 50 रुपये पर युजर आहे. पण तुम्ही जर का अनलिमिटेड युजरसाठी घेणार असाल तर फक्त सध्या ऑफर आहे 3000 रुपयाची. 3000 रुपयामध्ये तुम्ही कितीही विद्यार्थ्यांना द्या, 1000 मुलांना द्या, 10,000 मुलांना द्या, काहीही अडचण नाही. तुमचं ब्रँडिंग असेल आणि तुम्ही डिसाईड कराल कुणाला ते वापरू द्यायचं आणि कुणाला वापरू द्यायचं नाही. मी तर मध्ये प्रयोग घेतला, चेक केलं, लाईट गेली होती, सगळे PC बंद केले होते. टॅलीचे विद्यार्थी होते, किती विद्यार्थी म्हणजे 5 विद्यार्थी, म्हणजे त्यांना मोबाईल ऍप द्या आणि त्यांना ते जे उदाहरण मॅडम शिकवणार होते ते चेक करून बघा जमते का व्यवस्थित. ते विद्यार्थ्यांना मस्त वाटलं. लाईट येईपर्यंत, लाईट आल्यानंतर सुद्धा त्यांनी पूर्ण उदाहरण मोबाईल वरतीच सॉल्व्ह केलं. कारण वहीमध्ये ते पहिल्यांदा क्वेश्चन्स लिहून काढतात, त्याचे जनएंट्री लिहून काढतात आणि फक्त त्यांना एंट्री करायची होती. तर त्यांच्या असं लक्षात आलं की PC पेक्षा मोबाईलवरती फास्ट होत आहे, कारण त्यांना ते व्हॉइस टायपिंग करायची सगळ्यांना सवय, पटपट बोटाने हँडल जास्त होतं, माऊस पेक्षा फास्ट काम होतं. टायपिंगचा प्रॅक्टिस ऍप तसंच आहे. खूप सारे तुम्ही बघून घ्या, खूप सारे ऍप मी सगळ्यांची माहिती सांगत नाही, कारण टाइम संपला आपला. 10:45 पर्यंत टाइम दिला होता. ते सगळे तुमच्या सेंटरसाठी उपयोगी असणारे टूल आहेत. या पेजवरती जे काय दिसतं ना ते सगळं सेंटरसाठी आहे. सेंटरसाठी ते प्रोडक्ट आहेत. त्याचा उपयोग तुमच्या लेवल तुम्ही कसा करताय तुम्ही डिसाईड करा. ठीक आहे, तर दॅट्स ऑल. इथं मी सेशन एंड करतो. तुमचे काय प्रश्न असतील विचारू शकता. रविवार असून सुद्धा तुम्ही वेळ काढला माझ्यासाठी. 45 मिनिटं तुम्ही सलग ऐकून घेतलं. सगळी लोक इथं अजून उपस्थित आहेत, त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. थँक्यू.